अवैध प्रकारे वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरवर पुरवठा विभागाची कारवाई। इराक आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज 19 दिवस उगवला। हे युद्ध अजूनही लांबू शकते, त्या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। याचाच एक मोठा भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात 13ही तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाची धडक कार्यवाही सुरू झाली। यामध्ये शेगाव, खामगाव, नांदुरा, बुलढाणा, मलकापूर, देऊळगाव, राजा या अनेक ठिकाणांवर तहसील कार्यालयाने धाडी टाकत शेकडो सिलेंडर जप्ती केलेले आहेत। तर शेगाव मध्ये 2 दिवसात नामांकित हॉटेल्स आणि प्रसिद्ध व्यवसाय कडे घरगुती वापराचे सिलेंडर अवैध प्रकारे वापरल्या जात आहेत अशी माहिती मिळताच शेगाव तहसीलदार यांच्या आदेशाने संतोष बावणे आणि त्यांच्या पथकाने धडक कार्यवाही करत 21 घरगुती सिलेंडरची जप्ती केलेली आहे। विशेष म्हणजे या जप्तीमध्ये अनेक प्रसिद्ध व्यावसायिक तसेच नाशिकच्या येवले चहाचा देखील समावेश आहे। नमस्कार, मी संतोष बावणे, निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय शेगाव। माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार शेगाव तालुक्यात घरगुती गॅसचा वापर व काळा बाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालय शेगाव पुरवठा विभागामार्फत माननीय तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेत दिनांक 16 मार्च 2024 रोजी एकूण 12 घरगुती वापराचे सिलेंडर विविध उपहारगृह, हॉटेल या ठिकाणी धाड टाकून जप्त करण्यात आले आहेत। तसेच दिनांक 17 मार्च रोजी एक सिलेंडर आणि आज दिनांक 18 मार्च 2024 रोजी एकूण 8 सिलेंडर असे आज तागायत 21 सिलेंडर विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमधून जप्त करण्यात आले आहेत। ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून कोणत्याही व्यावसायिक प्रतिष्ठानाने घरगुती गॅसचा वापर करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत करण्यात येईल, याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। तसेच कोणीही या दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये असे आवाहन मी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करत आहे।